नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी कोल्हापूर जिल्ह्यातील अनुस्कोरा घाटाच्या दिशेने स्कूटीवरून प्रवास करत निघालेलो होतो। त्या वाटेमध्ये मला एक डोंगर दिसला आणि त्या डोंगराच्या वरती एक मंदिर दिसलं। ते मंदिर कोणत्या देवाचं आहे मला माहीत नाही। याचा शोध घेण्यासाठी आज आपल्याला पायवाटेने चढून डोंगराच्या वरती जावं लागणार आहे, कारण त्या ठिकाणी गाडी जात नाही। आणि ते प्राचीन मंदिर कोणत्या देवाचं आहे आणि त्या मंदिरामध्ये कोणकोणत्या मूर्त्या आपल्याला बघायला मिळतात हे देखील बघण्यासारखं आहे। त्यासाठी तुम्हाला हा डोंगर दिसत असेल, या डोंगराच्या वरती मंदिर आहे, त्या ठिकाणी आपल्याला पोहोचावं लागणार आहे। कारण डोंगराच्या वरती जेवढी पण प्राचीन मंदिरे असतात त्या ठिकाणी बघायला खूप काही मिळतं। डोंगराच्या वरून जो खालचा व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो तो वेगळाच आनंद देणारा असतो। त्यासाठी तुम्ही देखील माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा, म्हणजे तुम्हाला समजेल पायवाटेने चढून डोंगरावरती जाण्याचा कसा अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतोय। वरती जाण्यासाठी वाट कुठून आहे हे देखील आता आपल्याला शोधावं लागणार आहे। तर चला मित्रांनो, तुम्ही देखील माझ्यासोबत या पायवाटेने या डोंगरावर चढायला सुरुवात करा आणि वरती जाऊन आपल्याला कसा अनुभव मिळतोय हे देखील बघा आणि वरती कोणत्या देवाचे मंदिर आहे हे बघून भगवंताचं दर्शन घ्या। या ठिकाणी मी स्कूटी पार्क केलेली आहे। आता आपल्याला वरती जाण्यासाठी पायवाटेचा सहारा घ्यावा लागणार आहे। हा मार्ग डोंगराच्या पायथ्यापासून शेतामध्ये जातो आणि वरती जाण्यासाठी आपल्याला पायवाट शोधावी लागणार आहे। आणि पुढे आपल्याला एक पायवाट दिसत आहे, त्या पायवाटेचा सहारा घेऊन आपल्याला डोंगरावरती चढायचं आहे। आज भरपूर ऊन आहे आणि हा डोंगर जळल्यामुळे पूर्णपणे काळा दिसत आहे, कारण निसर्गाला हानी पोहोचवण्यासाठी माणूस कोणत्या परिस्थितीमधून पुढे जातो याचा अंदाज तुम्ही घेऊ शकता। हा डोंगर जाळणे गरजेचे नव्हते। डोंगर जाळला नसता तर जनावरांना गवत खायला मिळालं असतं, पण माणसाला काही गप बसवत नाही, तो काहीतरी करामती करत असतो। बघा, कोणीतरी माचीसची काळी टाकल्यामुळे हा डोंगर जळलेला आहे आणि काळा दिसत आहे आणि भरपूर ऊन देखील आज असल्यामुळे पुढचा व्ह्यू तुम्हाला कसा दिसत आहे तुम्ही बघू शकता। समोर तुम्हाला ही पायवाट दिसत असेल, त्या पायवाटेने आता आपण डोंगर चढायला सुरुवात करायची आहे। आपल्याला 2 डोंगर चढून वरती गेल्यानंतर मंदिर दिसणार आहे। हा पहिला डोंगर आहे। हा डोंगर चढल्यानंतर त्याच्या पुढे अनेक लहान डोंगर आहे, तो आपल्याला चढावा लागणार आहे। त्यानंतर आपण मंदिरामध्ये पोहोचणार आहे। खरा चढ इथून आता पुढे सुरू होतो। पण मित्रांनो, अशा डोंगरावरती चढण्याचा वेगळाच अनुभव असतो बघा, कारण पहिल्यातली माणसे कुठेही मंदिर असू दे किंवा कुठेही जायचं असू दे, डोंगर पार करत पलीकडच्या गावाकडे किंवा नातेवाईकांच्या घरी जायचे। पण आजकाल माणूस गाड्यांचा सहारा घेऊ लागलेला आहे, त्यामुळे तो असे डोंगर चढत नाही। त्यामुळे आजकाल भरपूर बिमाऱ्या माणसाला लागलेल्या आहेत। पण डोंगर चढून डोंगरावर जाऊन भगवंताचं दर्शन घेण्याचा अनुभव वेगळाच असतो। बघा, या ठिकाणी हा डोंगर जाळल्यामुळे लहान लहान झाडे पण जळलेले आहेत, त्यामुळे निसर्गाचं नुकसान झालं। पण हा डोंगर जाळल्यामुळे ऊन देखील भरपूर लागतं। डोंगर जाळला नसता तर हिरवीगार झुडपे माणसांना हवा देतात आणि गारवा देखील देतात। पण मित्रांनो, वरती जात असताना वाटेमध्ये मला हे मुंग्यांचं वारूळ दिसलं। लहान वारूळ आहे, पण मुंग्यांनी कसं बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता। वरून खालीपर्यंत म्हणजे मधून बाहेरपर्यंत या वारुळाचा आकार कसा आहे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल मुंग्यांच्या अंगामध्ये हातामध्ये किती कला असते। बघा, किती सुंदर वारूळ त्यांनी बनवलेला आहे। आणि हा डोंगर जाळल्यामुळे ह्या मुंग्यांचे घर पण नष्ट झालेलं आहे आणि सध्या या वारुळामध्ये मुंग्या नाहीत, कारण ज्यावेळी डोंगर जळला असेल तेव्हा त्या मुंग्या देखील मेले असतील। म्हणजे माणूस निसर्गाचं किती नुकसान करतो हे तुम्हाला आता समजलं असेल। बघा मित्रांनो,
वरती चढण्यासाठी आपल्याला झिकझॅक वाटेचा सहारा घ्यावा लागणार आहे. इथून पुढे पायवाट नाही. मी असा डोंगर चढून आता वरती निघालेलो आहे. तुम्ही बघू शकता मी हा डोंगर कसा चढत आहे. चढ असल्यामुळे झिगझॅग वाटेचा सहारा आपल्याला घ्यावा लागतो, कारण वरती चढायला लागलो तर आपला पाय घसरेन. त्यामुळे झिगझॅग तऱ्हेने आपल्याला ह्या डोंगरावरती चढावं लागतं. आणि खालचा व्ह्यू बघा मित्रांनो, डोंगराच्या खाली सुंदर व्ह्यू आहे. जरी उन्हाळा असला तरी सुद्धा अशा डोंगरावरती चढण्याचा वेगळाच अनुभव मिळतो. वरती चढत असताना भरपूर ऊन लागलं आणि घाम देखील आलेला आहे. पण आता एक पहिला डोंगर चढून फायनली आता मी वरती आलेलो आहे आणि या ठिकाणी हवा आपल्याला टच करून पुढे निघालेले आहे. आता आपल्याला दुसरा लहान डोंगर चढायचा आहे. बघा, हा डोंगर चढून आपण वरती गेल्यानंतर त्या मंदिराजवळ पोहोचणार आहे. तर चला आता हा दुसरा लहान डोंगर चढायला सुरुवात करूया. हा दुसरा डोंगर चढायला आता मी सुरुवात केलेली आहे आणि वरती तुम्हाला एक झेंडा पण दिसत असेल. त्याच ठिकाणी ते प्राचीन मंदिर आहे. वरती पोहोचण्यासाठी आपल्याला अजून 7 ते 10 मिनटं लागतील आणि ते सर्वत्र तुम्हाला काळी राख दिसत असेल. गवत जळल्यामुळे सर्वत्र काळी राख पसरलेली आहे. वरती जात असताना बुटाला पॅन्टेला ही राख लागत आहे. पण निसर्गाच्या सानिध्यामधून चालताना कधीही कपड्यांचा विचार करायचा नाही. कपडे तर खराब होणारच, पण ह्या डोंगरावरती चढण्याचा अनुभव आपल्याला मिळतो. त्यामुळे आनंद देखील मिळतो आणि वरती गेल्यानंतर जो व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो तो वेगळाच असतो. पहिला डोंगर चढून मी वरती आलेलो आहे आणि आता दुसरा डोंगर चढायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे डोंगराच्या खालचा व्ह्यू कसा दिसत आहे. डोंगराच्या पायथ्याशी शेती असल्यामुळे त्या ठिकाणी हिरवळ आपल्याला दिसते आणि डोंगर चढत असताना आपल्याला थकवा खूप जाणवतो. पण ह्या निसर्गाच्या सानिध्यामधून डोंगर चढायला वेगळीच मजा येते. आता वरती आल्यानंतर भरपूर वारे सुटलेले आहे. त्यामुळे खालून वरती येत असताना जो थकवा जाणवतो, घाम येतो, तो सर्व दूर होतो. या ठिकाणी आता जोरदार वारे सुटलेले आहे. आता मी थोड्याच वेळात मंदिराजवळ पोहोचणार आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला काय काय बघायला मिळतंय हे तुम्हाला दाखवणार आहे आणि भगवंताचं दर्शन घेऊन ते मंदिर कोणत्या देवाचं आहे हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. बघू शकता तुम्ही इथला व्ह्यू कसा आहे. तुम्ही बघू शकता खाली तुम्हाला एक रोड दिसत असेल. त्या ठिकाणी मी गाडी लावून हे 2 डोंगर चढून वरती आलेलो आहे आणि मंदिर परिसरामध्ये पोहोचलेलो आहे. मंदिर परिसरामध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी खुर्च्या बघायला मिळतात. भक्तांच्या सुविधासाठी बसण्यासाठी या ठिकाणी सुविधा देखील आहे आणि मंदिराच्या मागे पिण्याच्या पाण्याची सुविधा देखील आहे. आणि हे मंदिर तुम्ही बघू शकता. बाहेरून हे मंदिर असे दिसते. मंदिराच्या समोर शेड आहे. आता आपण मंदिरामध्ये जाऊन कोणते देव आहेत हे बघूया आणि भगवंताचं दर्शन घेऊया. वरती आपल्याला खूप काही बघायला मिळणार आहे, कारण ह्या डोंगरावरून जेव्हा आपण खाली बघणार आहे तेव्हा आपल्याला सुंदर व्ह्यू देखील बघायला मिळणार आहे. या ठिकाणी तुळशीची जागा आहे. तुळशीचे दर्शन घ्या आणि तुळशीचे दर्शन घेऊन जेव्हा आपण मंदिरामध्ये प्रवेश करायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला समोर नंदी महाराज दिसतात. म्हणजे हे मंदिर शंभू महादेवाचं असावं, कारण महादेवाच्या समोर नंदी असतो. पण आपल्याला या ठिकाणी कुठेही बोर्ड वगैरे बघायला मिळालेला नाही. तरी देखील आपण शोधूया, पण सर्वप्रथम भगवंताचं दर्शन घेऊया. नंदी महाराजांचं दर्शन घ्या. हर हर महादेव साम सदाशिव. नंदीच्या समोर एक कासव देखील आपल्याला बघायला मिळते. आणि आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया. जेव्हा आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्याला समोर भगव्या कलरमध्ये रंगवलेल्या त्या प्राचीन पाषाणामध्ये बनवलेल्या दगडी मूर्त्या बघायला मिळतात. ओम नमः शिवाय साम सदाशिव.
तुम्ही दर्शन घ्या. मी दर्शन घेतलेलं आहे. आणि भगवंताच्या साईडला लहान घोडे कृष्ण भगवान देखील आहे. ओम नमः शिवाय. भगवंताचं दर्शन आपण घेतलेलं आहे. आता आपण ह्या मंदिराच्या चारी बाजूचा व्ह्यू बघूया. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय काय बघायला मिळते हे देखील बघूया. मी तुम्हाला म्हटलं होतं, ह्या डोंगरावरून जेव्हा आपण खाली बघणार आहे तेव्हा आपल्याला सुंदर व्ह्यू देखील बघायला मिळणार आहे. डोंगराच्या पायथ्याशी अनेक लहान मोठी गावे आहेत आणि या ठिकाणी एक नदी असल्यामुळे त्या डोंगराच्या चारी बाजूचा प्रदेश पूर्णपणे हिरवागार आहे. हा प्रदेश कोणत्या नदीने हिरवागार केला ती नदी देखील आता मी तुम्हाला दाखवणार आहे. मंदिराच्या समोर आल्यानंतर आपल्याला उजव्या साईडला एक नदी दिसते. नदी भरपूर मोठी आहे. तुम्हाला कदाचित दिसत नसेल, मी तुम्हाला झूम करून दाखवतो. बघा, हीच ती नदी आहे. या नदीमुळे इथला सर्व प्रदेश हिरवागार आणि समृद्ध आहे. अशा या हवेशीर वातावरणामध्ये हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. मंदिर नंतर बांधले, पण मंदिराच्या आतमध्ये भगवान आहेत ते खूप जुने आणि प्राचीन आहेत. मित्रांनो, आज आपण प्रवास करत असताना आपल्याला एक डोंगर दिसला आणि त्या डोंगराच्या वरती मंदिर दिसलं. ते मंदिर बघण्यासाठी आपण चालत चालत पायवाटेने सरळ चढ चढून डोंगरावरती आलो. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला सुंदर व्ह्यू बघायला मिळाला. मंदिरामध्ये जाऊन आपण भगवंताचं दर्शन घेतलं, पण हे मंदिर कोणत्या देवाचं आहे हे अजून देखील आपल्याला माहिती लागलेली नाही. मंदिराच्या पायथ्याशी किंवा डोंगराच्या पायथ्याशी आपल्याला कुठेही माणूस भेटले नसल्यामुळे आपण विचारू शकलो नाही हे मंदिर कोणत्या देवाचं आहे. पण काय फरक पडत नाही मित्रांनो, आपल्याला भगवंताचं दर्शन झालं आणि डोंगराच्या वरती आल्यानंतर जो व्ह्यू आपल्याला बघायला मिळाला त्यामुळे मनाला शांती मिळाली. आणि या ठिकाणी आल्यानंतर जोरदार हवा सुरू होते. ती हवा आपल्या शरीराला टच करून जेव्हा जाते तेव्हा वेगळाच अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो. तुम्ही देखील वेळात वेळ काढून अशा निसर्गरम्य ठिकाणी या डोंगरावरती येऊन इथून खालचा व्ह्यू कसा दिसतोय बघा. थोडा वेळ या ठिकाणी बसा, हवेचा अनुभव घ्या. ही हवा आपल्या शरीराला एवढा आनंद देऊन जाते, काय सांगू तुम्हाला, शब्दामध्ये सांगू शकत नाही. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला हे प्राचीन मंदिर बघायला मिळालं. मंदिरामध्ये जाऊन भगवंताचं दर्शन घ्यायला देखील मिळालं. मी या ठिकाणी येऊन तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला. डोंगराच्या पायथ्यापासून वरती येईपर्यंत आपल्याला कसा अनुभव मिळाला हे देखील मी तुम्हाला दाखवलं. या ठिकाणी येऊन भगवंताचं दर्शन देखील मी तुम्हाला घडवून आणलं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमः पार्वती पते, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.